नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरणामध्ये आभारपत्र कसे लिहायचे याचा अभ्यास करणार आहोत आणि या आभारपत्राचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। आभारपत्र हे तुम्हाला लेखन विभागात किंवा रचना विभागाच्या अंतर्गत विचारले जातात। आता आपण आभारपत्र कसे लिहायचे हे समजून घेऊया। सुरुवातीला आपण आभारपत्र का लिहायचे असते हे याचा संक्षिप्त आढावा घेऊया। आपले काम झाल्यानंतर आपण एखाद्या व्यक्तीचे आभार मानायला विसरत नाही, कारण की आभार मानणे, कृतज्ञता व्यक्त करणे हा मानवाचा स्वभावच आहे। अनेक वेळा आपल्याला लेखी स्वरूपात आभार मानताना आभार कोणाचे मानायचे आणि कशासाठी म्हणायचा याचा विषय दिलेला असतो आणि त्यानुसार विचार करून आपण आभारपत्र लिहितो। आता हे आभारपत्र कोणाला लिहिले जाते, कसे लिहिले जाते हे संक्षिप्त रूपाने जाणून घेऊया। सन्माननीय व्यक्तींना कोणते विचार मांडले, आपली भाषा कृतज्ञता व्यक्त करणारी हवी, त्याच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यांचा उल्लेख हवा, आम्हाला कोणता संदेश मिळाला, या सर्व बाबींचा आभारपत्र याच्यामध्ये समावेश केला जातो। आपण पत्र पाठवण्याचा हेतू हा आलेल्या पत्राचे उत्तरही असू शकतो। उदाहरणार्थ, एखादा नामवंत लेखकाला त्याच्या नवीन पुस्तकाच्या वाचनानंतर वाचकाने लिहिलेल्या प्रतिक्रियेला लेखकाने दिलेले उत्तर म्हणजेच ते आभारपत्र असू शकते किंवा असते। जर बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, आता इथे तुम्हाला विचारलेला आहे की जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करायचे असेल तर कोणत्या गोष्टींचा विचार कराल किंवा विचारात घ्याल, त्याचे सादरीकरण कसे कराल, त्याचा आराखडा कसा कराल हे तुम्हाला लिहायचं आहे। हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे। तर उत्तर पाहूया आपण। एक, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे आभार मानणे। दुसरं, इतर मान्यवरांचे आभार मानणे। तिसरं, निवेदक व स्वागत गीत सादर करणाऱ्याचे आभार मानणे। तर म्हणजे तुम्ही कोणाकोणाचे आभार मानू शकतात, कोणाकोणाला तुम्ही आभारपत्र लिहू शकतात की एखादा कार्यक्रम जर आपण आयोजित केले तर त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आपण आभार मानू शकतो, त्यांना सुद्धा आपण आभारपत्र लिहू शकतो। किंवा मग कार्यक्रमाला उपस्थित इतर मान्यवरांचे सुद्धा आपण आभार मानू शकतो। निवेदक व स्वागत गीत सादर करणाऱ्यांचे पण आपण आभार मानू शकतो। कार्यक्रमाला आलेल्या श्रोत्यांचे अर्थात प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानू शकतो। सभागृह, ध्वनिक्षेपक व्यवस्था, बैठक व्यवस्था करणाऱ्या व्यक्तींचे सुद्धा आपण आभार मानू शकतो। कार्यक्रमाला मदत करणाऱ्या सर्व व्यक्तींचे आभार मानणे। तर अशा रीतीने आपण वेगवेगळ्या व्यक्तींचे वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने आभार मानून त्यांना आभारपत्र लिहू शकतो। आता इथे तुम्हाला एक आभारपत्राचा प्रश्न विचारलेला आहे, त्याचे प्रारूप आपण आज अभ्यासणार आहोत। प्रश्न आहे, सुमितच्या शाळेत 14 नोव्हेंबर रोजी बालदिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे। सुमित पडवळ शाळेतील सांस्कृतिक विभागाचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे। बालदिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून उपस्थित असणाऱ्या डॉक्टर हेमंत साळवे अर्थात प्राचार्य यांचे आभार मानण्यासाठी सुमितने त्यांना पत्र पाठवले आहे, ते अभ्यासा। आता बघा, ज्याप्रमाणे आपण इतर पत्र लिहित असतो, पत्रांचे वेगवेगळे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत, औपचारिक, अनौपचारिक पत्र। त्याच्यामध्ये पण तुम्हाला बघा प्रति आणि प्रेक्षक असतो। प्रति म्हणजे ज्याला आपण पत्र लिहितो त्याला प्रति असे म्हणतो आणि प्रेक्षक म्हणजे जो पत्र लिहितो तो। म्हणजे जर आज मी पत्र लिहित आहे तर मी कोण आहे, प्रेक्षक, आणि मी ज्यांना पत्र पाठवणार आहे ते आहेत प्रति। मग तुम्हाला परीक्षेमध्ये जेव्हा असे प्रश्न विचारले जातात तर तुम्हाला प्रति आणि प्रेक्षक यांचा नाव आणि पत्ता दिलेला असेल तर तोच नाव आणि पत्ता तुम्ही पत्र असो किंवा आभारपत्र असो त्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे। आता इथे कोणाच्या नावाने तुम्हाला पत्र लिहायला सांगितलेलं आहे तर सुमित पडवळ या सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून तुम्हाला सुमित पडवळ याच्या नावाने पत्र लिहायचं आहे। म्हणजेच हा पत्ता कशामध्ये येणार, प्रतिमध्ये की प्रेक्षक मध्ये, तर हा प्रेक्षक मध्ये येणार।
अगदी बरोबर. आणि आता पत्र कोणाला लिहायचं आहे तर डॉक्टर हेमंत साळवे प्राचार्य यांना लिहायचं आहे. आणि आपल्या पत्राचा विषय काय असणार आहे? आभार पत्र. तर आता आपण समजून घेऊया. इथे तुम्हाला हे पत्राचे प्रारूप दिलेले आहे, तर हे संक्षिप्त रूपाने आपण समजून घेऊया. आता बघा, इथे तुम्हाला हा प्रेक्षकाचा पत्ता दिलेला आहे. इथे तुम्हाला प्रेक्षकाचा पत्ता आपण जर पूर्वी अभ्यासायचो त्याप्रमाणे प्रेक्षकाचा पत्ता आपण ह्या कोपऱ्यात लिहितो, परंतु आता काही ठिकाणी ह्या ठिकाणी सुद्धा लिहायला सांगितलं जातं. तर तुम्हाला तुमच्या शाळेतल्या शिक्षकाने ज्या पद्धतीने प्रेक्षकाचा पत्ता लिहायला सांगितला असेल त्या पद्धतीने तुम्ही प्रेक्षकाचा पत्ता लिहायचा आहे. हा आपला आराखडा आहे. आता आपण त्याला विस्तारित रूपाने समजून घेऊया. तुम्हाला पत्र सुमित पडवळ या विद्यार्थ्याच्या नावाने लिहायचं आहे आणि तो सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रतिनिधी विद्यार्थी आहे. आता बघा, इथे सुमित पडवळ, त्यानंतर तुम्हाला कॉमा लिहायचा आहे, विद्यार्थिनी विद्यालय उस्मानाबाद आणि पिन नंबर तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर दिनांक तुम्हाला लिहायचा आहे. ज्या तारखेला तुम्ही पत्र लिहत असाल त्या तारखेची दिनांक तुम्ही त्या दिवसाची दिनांक लिहिली तरी चालेल. जिथे तुमचा दिनांक छापतो त्याच्या अगदी खाली प्रति लिहायचा आहे आणि त्यांचा पत्ता तुम्हाला लिहायचा आहे. इथे लिहिलेले डॉक्टर हेमंत साळवे प्राचार्य, कला व वाणिज्य महाविद्यालय उस्मानाबाद, पिन नंबर तुम्हाला संपूर्ण 6 अंकामध्ये लिहायचा आहे. आणि त्यानंतर आपण संबोधन आणि अभिवादन करणार आहोत. संबोधन म्हणजे काय, अभिवादन म्हणजे काय हे तुम्हाला पत्राच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये शिकवताना मी सांगितलेलं आहे. संबोधन म्हणजे आपण ज्या व्यक्तीला पत्र लिहित आहोत आपण त्या व्यक्तीच्या पदानुसार त्यांच्यासाठी सन्माननीय संबोधन वापरतो. इथे आपण प्राचार्यांना लिहितात म्हणून आपण आदरणीय महोदय, त्यानंतर तुम्हाला इथे चिन्ह द्यायचं आहे अर्धविराम, त्यानंतर स न वी म्हणजे सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आता आपण मायना पाहूया. 14 नोव्हेंबर रोजी बालदिनाच्या निमित्ताने आमच्या शाळेच्या कार्यक्रमासाठी आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात व आम्हा सर्व मुलांना मार्गदर्शन केले. याबद्दल सांस्कृतिक विभाग व शाळेच्या वतीने मी आपले आभार मानत आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणातून आपण पंडित जवाहरलाल नेहरू व विद्यार्थी यांच्याबद्दल अनेक कथा सांगितल्या. आता बघा, इथे तुम्हाला कार्यक्रमाचा जो काही विषय असेल त्यानुसार तुम्हाला माहिती इथे लिहायची आहे. आता इथे बालदिनाच्या निमित्ताने हे आभार पत्र तुम्हाला लिहायचं आहे म्हणून तुम्ही त्या बालदिनाचं, आता इथे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा त्या दिवशी वाढदिवस असतो आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण त्या दिवशी बालदिन साजरी करतो, कारण की पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलं फार आवडायची आहेत. मग ह्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता की अध्यक्ष भाषणातून आपण पंडित जवाहरलाल नेहरू व विद्यार्थी यांच्याबद्दल अनेक कथा सांगितल्या. त्या कथा आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना खूप आवडल्या. तसेच विद्यार्थी कसा असावा याबाबतही आपण मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनातून आम्हाला निश्चितच नवी दिशा मिळेल. तर इथे तुम्हाला हा मायना दिलेला आहे. आता हा आभार पत्राचे शेवट कसा करायचा ते आपण जाणून घेऊ. खरे तर आपला रोजचा दिवस कामांमध्ये अत्यंत व्यस्त असतो, त्यातूनही वेळ काढून आपण कार्यक्रमास उपस्थित राहिलात याबद्दल आपले पुनश्च आपला नम्र. आता हा आपला नम्र जो आहे ते इथे तुम्हाला लिहायचं आहे आणि इथे पूर्णविराम द्यायचा आहे. आपला नम्र लिहिल्यानंतर त्या विद्यार्थी प्रतिनिधीचं किंवा जो प्रेक्षक म्हणून नाव लिहिलेलं आहे त्या विद्यार्थ्याचं नाव तुम्ही लिहायचं आहे. जर आता परीक्षेमध्ये तुम्हाला दिलेलं असेल तर त्याच नावाने तुम्हाला पत्र लिहायचं आहे, पण जे दिलेलं नसेल तर त्यावेळेस तुम्ही अ ब क असे लिहू शकता. सुमित पडवळ, त्यानंतर सांस्कृतिक विभाग विद्यार्थी प्रतिनिधी आणि मनापासून आभार. तुम्ही अजून एक प्रकारे शेवट करू शकता. आपला नम्र, त्याच्यानंतर अर्धविराम, सुमित पडवळ आणि सांस्कृतिक विभाग विद्यार्थी प्रतिनिधी एवढं लिहिलं तरी भरपूर आहे. तशा रीतीने हे झालं आभार पत्राचं एक स्वरूप. आता तुम्हाला अजून एक विषय दिलेला आहे. आंतरशालेय क्रीडा महोत्सवात धावण्याच्या स्पर्धेत तुमच्या मित्राने मैत्रिणीने प्रथम क्रमांक मिळवला आहे, तिचे अभिनंदन करणारे पत्र आभार पत्र म्हणून लिहा.
तर बघा इथे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला पत्र लिहायचं आहे. तिचं काय झालेलं आहे, आंतरशालेय क्रीडा महोत्सवामध्ये धावण्याच्या स्पर्धेमध्ये तिचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि त्यामुळे अभिनंदन करणारे पत्र तुम्हाला लिहायचं आहे. आता मुलं असतील तर त्यांनी त्यांच्या मित्रांच्या नावाने लिहायचं आहे आणि मुली असेल तर मैत्रिणीच्या नावाने लिहायचं आहे. तर आपण पाहूया ह्या पत्राचं प्रारूप किंवा आराखडा. जवाहर विद्यालय मुंबई आणि ते दिनांक लिहिलेले आहे. दिनांक तुम्ही ज्या दिवशी तुम्ही पत्र लिहित आहात त्या दिवसाची दिनांक लिहायची आहे. आता बघा इथे त्यांनी आपल्याला विद्यार्थी प्रतिनिधीचं नाव वगैरे दिलेलं नाही, तर तिथे तुम्ही तुमचं स्वतःचं नाव सुद्धा लिहू शकतात किंवा मग अ ब क असे पण लिहू शकतात. त्याच्यानंतर संबोधनाने अभिवादन द्यायचं आहे. प्रिय अनु, सस्नेह नमस्कार. अनु, तुझे मनापासून अभिनंदन. आंतरशालेय क्रीडा महोत्सवात धावण्याच्या स्पर्धेत तू प्रथम क्रमांक पटकावलास. ही बातमी समजताच मला खूप आनंद झाला व तुझा अभिमानही वाटला. अनु, पहाटे उठून तू रोज न चुकता मैदानावर धावण्याचा सराव करायचीस. खूप मेहनत करायची. आज तुला तुझ्या मेहनतीचे फळ मिळाले. पुन्हा एकदा तुझे मनपूर्वक अभिनंदन. आणि तुझ्या या यशाबद्दल तुला माझ्याकडून काय गिफ्ट हवंय ते पण सांगशील. असेच यश संपादन करून आणखी पुढे पुढे जा. याच सदिच्छा. नंतर शेवटी लिहायचं आहे या अभिनंदन पत्र किंवा आभार पत्राचा शेवट करताना तुझी मैत्रीण राधा असे लिहून पत्राचा शेवट करायचा आहे. आभार पत्राचा शेवट करायचा आहे. आता आपण अजून एक प्रारूप अभ्यासूया. इथे तुम्हाला नाव पत्ता दिलेला आहे, आपण अभ्यासून घेऊया. प्रगती गायकवाड, कोल्हापूर, 20 मार्च 2012. आणि तुम्ही ज्या दिवशी पत्र लिहितात त्याची तारीख इथे लिहायची आहे. माननीय नाकील मॅडम, स न विवी म्हणजे सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. पत्र लिहिण्यास कारण की आजच इयत्ता 10वीचा शेवटचा पेपर संपवून मी घरी आले. सगळे पेपर्स छान गेले, त्यामुळे निकालही छान लागेलच याची खात्री आहे. त्यानंतर तुम्हाला ह्या पत्रामध्ये विस्तारित रूपाने लिहायचं आहे. आता दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये पाहूया आपण काय लिहू शकतो. मॅडम, आज मला इथपर्यंत आणण्यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. नाहीतर 5वी नंतर माझे शिक्षण बंद करून शाळेतून दाखला काढून घेण्यासाठी माझे बाबा शाळेत आलेच होते. नाना तऱ्हेने समजवल्यावरही ते आपले म्हणणे सोडत नव्हते. त्यावेळी तुम्ही माझ्या मदतीला देवासारखे धावून आलात आणि प्रगती हुशार मुलगी आहे, तिच्या आयुष्याचे नुकसान करू नका. हवं तर मी हिच्या शिक्षणाचा सगळा खर्च करते असं म्हणालात आणि माझे वडील त्यातून दाखला न घेता निघून गेले. तेव्हापासून आजपर्यंत मला आपली सर्वतोपरी मदत झाली. मात्र इथून पुढे मी कुठेतरी अंश वेळ काम करून माझे शिक्षण नक्की पूर्ण करेन. आपले उपकार मी कधीच विसरू शकत नाही, परंतु आपले ऋण मानून त्यातून उतराई होण्यापेक्षा आपल्या ऋणातच राहण्यात मला आवडेल. पुढच्या आठवड्यात समक्ष भेटीस येईल. सरांनाही माझा नमस्कार सांगा. तुमची मानसकन्या प्रगती. अशा रीतीने सुद्धा तुम्ही या आभार पत्राचं किंवा अभिनंदन पत्राचं प्रारूप तयार करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता आभार पत्र कसं लिहिलं जातं हे एका उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेतलेलं आहे. आभार प्रदर्शन ह्या पत्राच्या प्रारूपचा भाग इथे संपतो. धन्यवाद.